मंडळी नमस्कार. व्यभिचारी बलात्कारी खरात भोंदूच्या घरात 40 आमदार कसे पोहोचले? ते 40 जण नेमके कोण होते? त्यांची नावं काय आहेत? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर महिलांचंच लैंगिक शोषण करणाऱ्या भामट्याला आपला गुरु मानतात. हे किती गंभीर आहे. अर्थात हे त्यांना अगोदर जरी कळलं नसेल तरी त्यांची पाद्यपूजा बघून सुरुवात मात्र ही अंधश्रद्धेपासूनच झाली असावी असं वाटायला लागतं. कारण त्या म्हणतात माझं कुटुंब वारकरी संप्रदायातील आहे. मग वारकरी संप्रदायात गुरुगंडा वगैरे असा काहीही प्रकार नसतो माझ्या माहितीप्रमाणे, म्हणून त्याला अंधभक्तीशिवाय दुसरं नाव देता येणार नाही. मंडळी, गेल्या 7 ते 8 वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय बाजारात जे घडतं आहे ते अतिशय विभत्स, विदारक, गंभीर आणि किळसवाणं, लाजीरवाणं आहे हे लक्षात घ्या. जे काही घडत आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळात जास्त घडत आहे का, असं लोक का बोलत आहेत ते जाणून घेऊया. असं वारंवार लोकांना का वाटतं यावर सविस्तर बोलण्यासाठी आज हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आजचा स्किप करू नका मंडळी, शेवटपर्यंत बघा. तुमच्या पूर्ण लक्षात येईल. आणि आपल्याला विनंती देखील करायची आहे या निमित्ताने मुख्यमंत्री साहेबांना. मंडळी, या निमित्ताने काळजीने, चिंतेने म्हणा किंवा अनेक या गंभीर बाबींमुळे अनेक प्रश्न मुख्यमंत्री महोदयांना विचारावेसे वाटतात. अर्थात त्यांच्या पदाचा मान राखूनच त्यांना विचारायला पाहिजे, नाहीतर माझं देखील हे यूट्यूब चॅनल बंद होऊ शकते हे लक्षात घ्या. हल्ली तसे प्रकार होत आहेत. चॅनल बंद पडण्याची वगैरे भीती बाजूला सारून मी हा प्रयत्न महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी हा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण हा महाराष्ट्र मंडळी जेवढा मुख्यमंत्री महोदयांचा आहे तेवढाच माझा, तुमचा आणि सर्वांचा हा महाराष्ट्र आहे. असो, आदरणीय देवेंद्रजी, तुमच्या भारतीय जनता पक्षाला हल्ली सुगीचे दिवस आहेत हे जगाला ठाऊक झालं आहे. यासाठी प्रथम तुमचं अभिनंदन. कारण चारी दिशेने भाजपाचा विजय दिसतो आहे. तुमचेच पंतप्रधान, तुम्हीच मुख्यमंत्री, अर्थात अत्र तत्र सर्वत्र तुमचाच उदो उदो आहे. तुम्ही बघताय गेली 10-11 वर्ष तुमच्या पायाला अक्षरशः भिंगरी लागलेली आहे. सत्तेसाठीचे तुमचे अफाट प्रयत्न, तुमची नीती, कूटनीती, फुटनीती, झूठनीती, सामदाम दंडभेद तुमच्या राजकीय सोयीची तुम्हाला जरी वाटत असेल, हरकत नाही, यात काही गैरच नाही. राजकारणात हे सगळं चालतं. तुमची हुशारी, तुमचं कौशल्य तुमच्या भाषणातून, बोलण्यातून आम्हाला अनेकदा जाणवतं, लक्षात घ्या. आणि हे सत्य देखील आहे. पण मुख्यमंत्री महोदय, एक विनंती आहे. अर्थातच ही विनंती महाराष्ट्राची आहे. कारण महाराष्ट्र म्हणजे एकटा भारतीय जनता पक्ष नव्हे हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. म्हणूनच मग तुमच्या प्रमाणे किंवा मी सांगतो त्याप्रमाणे उरलेला महाराष्ट्र काय म्हणतो? महाराष्ट्र म्हणतो, देवेंद्रजी बस झाला आता. तुमचं सत्ता मिळवून झालं. तुमचं सत्ता मिळवून, सत्ता प्राप्त करून झालं असेल तर थोडी सवळ आमच्यासाठी काढा आणि महाराष्ट्रातील राजकारणात थोडी सभ्यता, शीलता, शालीनता आणून सभ्य आणि सुसंस्कृतपणे वागण्याची सवय या तुमच्या सरकारमधील किंवा बाहेरच्या नेत्यांना अवश्य लावा. खरातच्या घराभोवती अनेक आमदार, खासदार, अधिकारी कशासाठी फिरत होते? हे 40 जण आहेत असं दीपक केसरकर सांगतात, पण त्यांची नावं महाराष्ट्राला जाणून घ्यायची आहेत हे लक्षात घ्या. आमदार, खासदार, मंत्री, तंत्री, अधिकारी हे सर्वच गंडे दोरे अंगारे दुपारे घेऊन कशासाठी खरात बाबाकडे जात होते याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. त्यांना काय हवं होतं? त्यांना काय पाहिजे होतं जे तुम्ही देऊ शकत नव्हते? म्हणून त्यांना या बुवाचा आधार घ्यावा लागला. महोदय, कुठे चालला हा महाराष्ट्र? या मार्गावर गतिरोधक लावता येतील का? यांची काही सोय होईल का? तुमचे अंतरी, मंत्री, महामंत्री या अशा अंधभक्तीतून सामान्य जनतेला, महिलांना, मुलांना यातून काय संदेश देत आहेत? त्यांना काय सांगायचं आहे? महाराष्ट्र हा पुरोगामी, प्रतिगामी, दुर्गामी जे काय आपण नेहमी म्हणतो बोलताना, भाषणातून, तुम्ही आम्ही सर्वच, हे थोडा वेळ बाजूला ठेवा. परंतु विज्ञानाची कास धरण्याच्या गप्पा कागदावर आहेत की प्रत्यक्षात आहेत हे समजायला मार्ग नाही. ते कन्फ्युजन आहे. आमदार झाल्यावर मी मंत्री होईल की नाही हे भविष्य एखाद्या बोंदी बलात्कारी माणसाला विचारण्याची वेळ या विज्ञान युगात या नेत्यांवर का आली असावी? हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. अर्थात सर्वच पक्षातील नेत्यांबद्दल ही बाब आहे. भाजपाबद्दल मी अजिबातही बोलत नाही, सर्वच पक्षातील.
गेली 10-12 दिवस जे महाराष्ट्रात चाललं आहे महोदय, ते अक्षरशः बघवत नाही. सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेले फोटो, व्हिडिओ किंवा तुम्ही सभागृहात वाचून दाखवलेली पीडित महिलेची तक्रार जेव्हा तुम्ही वाचली महोदय आणि ती लोकांनी महाराष्ट्रात ऐकली, ती ऐकताना अतिशय ती डर्टी वाटली, घाणेरडी वाटली. तेव्हा तुम्हाला त्यातली एक अतिशय घाणेरडी ओढ सोडून तो कागद तुम्हाला वाचता आला असता तर बरं झालं असतं. कारण सभागृहातून बोलताना तुम्ही घराघरात दिसता, तेव्हा महिला, मुलं देखील अनेकदा टीव्ही पुढे घराघरात असतात, कुटुंबासोबत टीव्ही बघतात. तेव्हा असं काही कानावर पडलं तर त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होईल हा प्रश्न आहे. महोदय, फक्त हे खरात प्रकरणच नाही तर अनेक चित्रविचित्र घटना या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात ज्या घडत आहेत त्या अतिशय विदारक आहेत. तुमचे आमदार, खासदार, मंत्री किंवा इतर पक्षातील देखील अनेकांची तोंड अक्षरशः पिसाट होऊन सुसाट सुटली आहेत. लक्षात घ्या, कोण कशात गुंतला आहे हे काही कळायला मार्ग नाही सामान्य नागरिकांना. ते काय बोलतायत, कोणत्या पद्धतीच्या टीका एक दुसऱ्यांवर करतायत, ते जनप्रतिनिधी आहेत की टपरीवरचे टपोरी हे समजायला मार्ग नाही. प्रवक्ते प्रजापती आणि आमदार सभापती असल्यासारखे का वागतायत? अतिशय विचित्र हे चित्र आहे. कुणालाच कुणाचा आदर नाही, काही कशाचा थांगपत्ता नाही, इब्रतीचा काही पदर नाही. जे चाललं आहे ते अतिशय गंभीर आहे आणि हे घडत असताना आपण एक हेडमास्टर म्हणून, एक मुख्य म्हणून काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे अशी महाराष्ट्राची माफक अपेक्षा आहे. एकट्या संजय राऊतांना बोलून फायदा होणार नाही. इतरही अनेक जण आहेत. खोदून काढले तर सर्वच पक्षात आहेत हे लक्षात घ्या. सर्वच पक्षात असे धर्मवीर, कर्मवीर दिसतील तुम्हाला. ते कोकणातले कोकिळ काही भलतेच सूर लावत असतात नेहमीच, तुम्ही ऐकत असाल. मग उत्तर देताना अनेक जण त्याहून सुरस कथा त्यांच्या बाहेर आणतात. कुणाच्या झोपण्याचे, कुणाच्या बसण्याचे, कुणाच्या खेळण्याचे, कुणाच्या सिगारेट ओढण्याचे, कुणाच्या काही करण्याचे प्रायव्हेट फोटो, व्हिडिओ बाहेर येतात. ते कसे येतात आणि महाराष्ट्राचं ते व्हिडिओ मनोरंजन करतात. परंतु हे क्षणाचं मनोरंजन उद्याच्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यावर विरजन घालणार आहे हे लक्षात घ्या. महोदय, इकडे शेतकरी हवालदिल आहेत, अतिशय अडचणीत आहेत. सरकारी कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आपल्या ऑफिसांमध्ये कामं करतायत. अनेक कार्यालयात पुरेसे कर्मचारी नाहीत. संस्थांच्या शाळा किंवा ग्रामीण भागातील सरकारी शाळांना घरघर लागली आहे. सामान्य माणसांना पैसा मुबलक मिळत नाही. मिळाला तर तो पैसा टिकत नाही, कारण महागाईवर कुणाचंच नियंत्रण दिसत नाही. अन्यायावर कुणी वाचा फोडत नाही आणि कुणी वाचा फोडली तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता, पोलीस पाठवता, मोर्चे दडपून टाकता, उपोषण मोडून काढता, निवेदनं दाबून टाकता. असं अनेकांचं मत आम्ही सोशल मीडियावर दररोज ऐकतो, दररोज बघतो. तुमच्या त्या पोलिसांची मनमर्जी, आमदार खुदगर्जी, बाबा फर्जी, हे सगळं काही नुसतं गोंधळ माजलाय जिकडे तिकडे. महोदय, हे काय सुरू आहे या महाराष्ट्रात समजायला मार्ग नाही. अजित पवार कसे गेले विचारू नका. रिक्त जागा केव्हा तुम्ही भरणार हे विचारू नका. महाराजांचा पुतळा का पडला ते बोलू नका. अनेक भागात नव्या सिमेंट रस्त्यांना वर्षभरात भेगा पडल्या, त्या भेगा का पडल्या हा प्रश्न करू नका. 5 किलो धान्य, लाडकी बहीण, चुलत बहीण, सख्खी बहीण, पक्का भाऊ अशा सर्व आदरणीय पीएमसीएमच्या फुकट्या योजना या लोकांना आता नकट्या वाटायला लागल्या आहेत हे लक्षात घ्या. कापूस, सोयाबीन, तूर, धान, गहू, ज्वारी, बाजरीचा बाजारभाव शेतकऱ्यांना फाशीच्या दोराकडे ढकलतो आहे. ही वस्तुस्थिती आहे. विदर्भात जरा येऊन बघा, तेव्हा तुम्हाला नक्की कळेल. गावागावात पोहोचले तर. आणि तुमचे मंत्री, आमदार, खासदार, पुढारी, भंडारी मजा मारतायत. विज्ञानाचा दृष्टिकोन सोडून बाबाकडे धावतायत. कशासाठी? हा फार मोठा प्रश्न पडला आहे. आणि हा प्रश्न अशिक्षित लोकांना पडला आहे की ही सुशिक्षित का धावतायत बाबाकडे. अशोक खरात या भोंदू बाबाला मोठं करण्यात कोणकोणते नेते, मंत्री गुंतले होते हे तुम्ही शोधून महाराष्ट्राला सांगायला पाहिजे महोदय. आणि हे करण्यासाठी तुम्ही सुज्ञ आहात, यात शंका नाही, तीळमात्र शंका नाही. पण या नेत्यांचा किती हा बिंडोकपणा आणि बावळटपणा आहे हे लक्षात घ्या. त्या चाकणकर बाई, ते तुमचे केसरकर आणि या व्यतिरिक्त देशाच्या गृहमंत्र्यांना बलात्कारी अशोक खरातशी काय काम पडलं असावं. एवढंच नाही तर शिंदे साहेब खरातच्या घरात कशासाठी गेले असावे. अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत हल्ली. यथा राजा तथा प्रजा, जसे तुम्ही वागाल तेच लोक फॉलो करतात तुम्हाला. दररोज नेते नाचले की लोक नाचतात, तुम्हाला ठाऊक आहे. अभिनेते वाकले की लोक झुकतात. सिनेमा हिट झाला की त्यातली साडी डायलॉग अगदी तात्काळ घराघरात पोचते.
अर्थातच नेते अभिनेते या दोघांनाही लोक दररोज बघतात आणि त्यांना फॉलो करतात आणि तसेच मग ते वागायला लागतात. मग लोकांनी काय करायचं? कुणाला आयडॉल मानायचं? या अशोक खरातकडे अनेक अंधभक्त हे नेत्यांना बघूनच गेले असावे, ही शक्यता नाकारता येत नाही. महोदय, जे सुरू आहे ते अतिशय विदारक चित्र आहे, गंभीर आहे. आधी तर या महिला नेत्यांना आवरा. ज्याला जसं वाटेल तो तसं स्टेटमेंट हल्ली देतो आहे. दररोज एकमेकांवर फक्त चिखलफेक. ही चिखलफेक बघण्यासाठी आता महाराष्ट्राला वेळ नाही. लोक अतिशय सुज्ञ झाले आहेत, सामान्य नागरिक. त्यांच्या बोलण्यावरून त्यांची पात्रता, नेत्यांच्या बोलण्यावरून नेत्यांची पात्रता लोक आता ओळखायला लागले आहेत. त्यामुळे अशा अनेक अपात्र नेत्यांना धडा शिकवा महोदय, जरा आवरा त्यांना. यांना आवरलं नाही तर तुमची अडचण होऊ नये एवढंच. असो, दररोज त्या बातम्यांचं विश्लेषण काय करत बसायचं, तेच ते प्रश्न. म्हणून आज हे छिन्न विछिन्न बघून मन अगदी खिन्न झालं आणि काही वेगळं कामाचं आणि मुद्द्याचं बोलावं तुमच्या पुढे असं वाटलं. मंडळी, ही होती मुख्यमंत्री देवेंद्रजींना महाराष्ट्राची विनंती. आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण कमेंटवरूनच मला कळेल की खरोखरच हे बघून महाराष्ट्र खिन्न झाला आहे का. तुर्तास एवढंच. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.